हरिजी बाबा की आणि बंगाली
यशवंतरावांच्या मंदिरापुढं नाही का यात्रेच्या काठीनिमित्त कोणी गडबड गोंधळ करू नये म्हणून राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि इकडं आमचे मित्र सबस्क्रायबरच भेटले तर जरा बरं वाटलं का आपले यात्रे सगळंच नाचायचं एन्जॉय करतो मी कधीही असं मला मी पण थोडंसं नाचून ठेवलं कारण तिथे वडीत होत नाही त्याच्यामुळे मी प्रेमाला गेलो थोडं नाचायला तर इकडे नाही का आता अजून तयारी चालूच आहे, अजून यात्रा संध्याकाळी सुरुवात होणार आहे. पण इकडे आमचा धनु भाऊ आहे, त्यांचं पण इकडे हॉटेल आहे, कोणाला खावं लागत असेल तर घेऊन टाका तुम्ही.
इकडं पण एकदम मस्त गोडी शेंगोळ्यात भरपूरच काही काही आहे इकडं बघा. इकडं मस्तपैकी तयारी चालू आहे. आणि इकडं मित्रांनो हे बघा आमचे केशव दिघे रील स्टार वडापाव सेंटर, तर तो इकडं आलाय. आमचे मित्रच आहेत, मीच बोलावलं होता. तर इकडं रील स्टार वडापाव, तर तो केशव दिघे आमचं. आणि इकडं समोर आहे ना मित्रांनो, इकडं तमाशाच्या गाड्या आलात. सोनालीताई पाटील नाशिककर यांचा तमाशा आहे. इकडे समोर आहे ना तमाशाच्या गाड्या, तमाशाचा पेज वगैरे चालू आहे. तर आता नाही का नारळ फोडायचं काम चालू आहे. इकडं मस्तपैकी फोटो काढत येते. इकडं मस्तपैकी आता ते इकडं आमची मामी आहे, त्या पण तिकडं मामी आहे ती मोठी. आता तिकडे मामीचा सगळ्या. आता डीजेची गाडी आहे नाही का चालली, त्यांना आपण पैसे वगैरे देऊ सगळं. थोडं वाईट इकडे फोटो बिटो जरा काढून घेतले आणि फोटो काढून फोटो काढता येणार नाही. आणि इकडं तर मोठा स्टेजवर सत्कार केला. कारण सत्कार करण्याचं कारण म्हणजे पुढच्या वर्षी तमाशासाठी मी
तमाशा दिला आहे त्याच्यामुळं मग त्यांनी सत्कार बित्कार मग आपला करून घेतला. कारण लगेचच आता सत्कार झाल्यावर लगेचच तमाशा चालू होणार आहे. दोन्ही आणि नेसली काय ग? साडी. साधी साडी आणि दागिना बाजारची तयारी झाली. अगं झाले. बाजारची तयारी किती? माझी पण झाली. त्यांची चांगलीच झाली. त्यांची चांगलीच केली. नाही का? मला सांग नेसली काय घेतली? भाऊसाहेब, काय ग? मी माल घेतला ना. काय ग? माल घेतला चक्का. चक्का हा. आहे का पक्का? ना तर याचा तो उठायचा द्यायचा पाहिजे एखादा धक्का. अगं माझा माल पक्का आहे म्हणून मी घेतला चक्का. आणि नेसली काय? नेसते ना. काय ग? विलास काका नेसते बरं का? नेसती शालू नेसते लोकाचा. लोकाचा. शालू नेसते लोकाचा. लोकाचा. दागिना घालते बिन भोकाचा. बया. ए बाई, मी लय दागिने बघितले. एक दाणी बघितली. अगं मावशी, 2 दाणी बघितली. बघितले? 3 दाणी सुद्धा बघितली. असं का? आणि 1 दाणी दागिना बघितला ते नाही. तुझा 3 दाणे दागिना मी पाहिलाच नाही. तुम्ही पाहिला नाही? अजिबात नाही. आता इकडून एक म्हणी, सोन्याचा. तिकडे एक म्हणी, सोन्याचा. मध्ये लांबडा म्हणी. तिकडे पाहिला नाही. सावट. काय ग? त्याला कोणी साजूचं डोरलं म्हणतात. तेच ते मोरलं. डोरलं. हा ते दोरलं. मावशी, काय ग? मी टोकाचा दागिना. दागिना. अगं तू रोज आता वळीया आमच्या ऑर्केस्ट्राकडे. पण तत्पूर्वी ऑर्केस्ट्राकडे वळण्याच्या अगोदर घेऊन येत आहेत आपल्या सेवेमध्ये एक कृष्ण.
पुन्हा एकदा एक छोटीशी झलक. मास्टर ब्लास्टर शंकर कुमार, एक छोटीशी झलक. या ठिकाणी आमच्या गावचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण कोंडिबा पिचड हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सुभाष रामा पिचड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच रानकवी तानाजी सावळे या ठिकाणी पण त्यांनी सुद्धा खूप खूप असे स्वागत करत आहोत. काका ठिगळे ग्रामपंचायत सदस्य यांनी सुद्धा स्टेजवरती यायचे. आणि आता परत सकाळशी सत्कार बित्कार झाले हो की भूक लागली. मग आलो होतो म्हणलं इकडं खाऊ काहीतरी म्हणला. मी एक दाबेली खाली. आम्ही तिघांनी भाऊ साहेब पिचड आणि किशोर चौधरी यांनी आम्ही तिघांनी एक एक खाली. पण मग हे बा लय वैतागलो होतो, भूकही लागली होती. मस्तपैकी खाली एकदम कडक कडक दिली होती त्यांनी बनवून. तर अशा आणि मग इथंच खायला आलो. आणि इथं आमच्याच गावच्या नेहमीच व्हिडिओ बघत आहेत, ते मुंबईला राहते ते. तर त्यांची भेट झाली. तर ते म्हणा नाना तुमचे आम्ही नेहमी व्हिडिओ बघत आहे. मी म्हणजे त्यांना बघितलं पण नाही, पहिल्यांदाच बघत आहे. म्हणा लय भारी वाटत आहे असं गावचे माणसं असे यूट्यूबला बघितल्यावर लईच बरं वाटत आहे म्हणे. मग म्हणे आम्हाला फोटो काढायचे. मग फोटो वगैरे काढले त्यांनी. असं म्हणले माणसं भेटल्यावर लईच मन प्रसन्न एकदम. आणि इकडं मस्त असं पोरं येत नाही का मोकार उड्या मारित येते. या मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ पिंपरकणे गावच्या यात्रेचा? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर अशा पद्धतीत आमच्या या छोट्याशा खेडेगावामध्ये अशा पद्धतीत यात्रा असते. म्हणजे पूर्ण काठी कशी निघते ते आणि पूर्णच व्हिडिओ मी दाखवला शेवट.